बद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडे वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्गतत्व जाणून विष्णुबुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींच्या शरण गेले. अभिमानाधीस्त झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय क्रमांक 7. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवांच्या ब्रह्मचार्यांच्या वृत्त अभिमानहरण केले याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेसाहेब बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागली. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य पंथातीलही मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन नियमान सरकारमध्ये राजवटीचे दप्तर असलेले संपन्न सुखी असे शंकरराव राजेयोग बहादूर ब्रह्मसंबंधांच्या दत्तामुळे यतिक होते. पूर्वयोगीमुळे झालेले संबंध बोललेले त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारच्या सुख अनुकूल असंतान देखील दुःखी असलेले शंकरराव संयमातून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनेक अन्नदान ब्राह्मण संतर्पण केले, दानधर्म केले, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शरीराची व्यथा उद्भवली, मनाची तळमळ आणि घाणमेण दिवसेंगणिक वाढू लागली होती. नियतीने लिहिलेले पूर्वसंच दूर करणारा सत्वपुरुष भेटला आणि या व्यथेतून आपली मुक्तता होईल का या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्तसेवा करू लागले. 3 महिन्यांपासून अधिक काळ झाला. सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे हा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटास येऊन पोचले. अध्याय 9. शंकरराव राजे बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटात येत असेत अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मचारी, 4ही वर्णाचे, फारशी, यवनादी विविध जातीधर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये कायम गर्दी उसळलेली असे. परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप झालेले असे. येथे गर्दी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या विचाराने असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीच झाली. सुंदराबाईची लोभी वृत्तीची होते. शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण व व्यथा घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाची खात्रीयोग जुळवून आणण्यासाठी 2000 रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेचसे अन्नदान केले, फकीरांना खाना दिला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत यामध्ये आपण आज बघणार आहोत. अध्याय क्रमांक 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते आणि वेदांत श्रवणाविषयी आवड होती आणि आस्था होती. या कारणामुळे त्यांना होळकर सारख्या विद्वान शास्त्री वे बोबांनी वेदपाठ मार्गदर्शन म्हणून
वेतनावर ठेवले होते. सकाळी त्यांना मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी या बराच बोलवलं होतं. परप्रांतिकांची वादविवाद हेरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनसमृद्धी उत्पन्न केली होती. त्यांची अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली होती. राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रण केले. विष्णुबुवा अक्कलकोटस आले आणि राजवाड्यामध्ये वेदांत प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यास विवेक ऐकून सर्वजण आनंदित. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामी समर्थांची भेट घेतली. मात्र स्वामींविषयी ते भोंगी साधू असावेत या भावनेने फारसे स्वास्थ्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींविषयी अवतारात्माबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडे वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्हितत्व जाणून विष्णुबुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींचरणी शरण गेले. अभिमानाधीस्त झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय क्रमांक 7. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवांच्या ब्रह्मचारी यांच्या वृत्त अभिमानहरण केले याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेसाहेब बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागली. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य पंथातीलही मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन नियमात सरकारमध्ये राजवटीचे दप्तर असलेले संपन्न सुखी असे शंकरराव राजेयोग बहादूर ब्रह्मसंबंधांच्या दत्तामुळे यतिक होते. पूर्वयोगीमुळे झालेले संबंध बोललेले त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारच्या सुख अनुकूल असंतान देखील दुःखी असलेले शंकरराव संयमातून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनेक अन्नदान, ब्राह्मण संतर्पण केले, दानधर्म केले, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शरीराची व्यथा उद्भवली, मनाची तळमळ आणि घाणमेण दिवसेंगणिक वाढू लागली होती. नियतीने लिहिलेले पूर्वसंच दूर करणारा सत्वपुरुष भेटला आणि या व्यथेतून आपली मुक्तता होईल का या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्त सेवा करू लागले. 3 महिन्यांपासून अधिक काळ झाला. सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे हा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटास येऊन पोचले. अध्याय 9. शंकरराव राजे राहत बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटात येत असेत अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मचारी 4ही वर्णाचे, फारशी, यवनादी विविध जातीधर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये कायम गर्दी उसळलेली असायची. परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप झालेले असे. येथे गर्दी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या विचाराने असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीच झाली. सुंदराबाईची लोभी वृत्तीची होते. शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण व व्यथा घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाची खात्रीयोग जुळवून आणण्यासाठी 2000 रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी
त्यावेळी शेख नूरबाबच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावाने तिथे बरेचसे अन्नदान केले. फकीरांना खाना दिला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत यामध्ये आपण आज बघणार आहोत. अध्याय क्रमांक 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते आणि वेदांत श्रवणाविषयी आवड होती आणि आस्था होती. या कारणामुळे त्यांना होळकर सारख्या विद्वान शास्त्री बोबांनी वेदपाठ मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते. सकाळी त्यांना मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी या बराच बोलवलं होतं. परप्रांतिकांची वादविवाद हेरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनसामान्याची उत्पन्न केली होती. त्यांची अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली होती. राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रण केले. विष्णुबुवा अक्कलकोटस आले आणि राजवाड्यामध्ये वेदांत प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यास विवेक ऐकून सर्वजण आनंदित. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामी समर्थांची भेट घेतली. मात्र स्वामींविषयी ते भोंगी साधू असावेत या भावनेने फारसे स्वास्थ्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींविषयी अवतारात्माबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडे वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्हितत्व जाणून विष्णुबुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींचरणी शरण गेले. अभिमानाधीस्त झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय क्रमांक 7. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवांच्या ब्रह्मचारी यांच्या वृत्त अभिमानहरण केले याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेसाहेब बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागली. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य पंथातीलही मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन निजाम सरकारमध्ये राजवटीचे दप्तर असलेले संपन्न सुखी असे शंकरराव राजेयोग बहादूर ब्रह्मसंबंधांच्या दत्तामुळे यतिक होते. पूर्वयोगीमुळे झालेले संबंध बोललेले त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारच्या सुख अनुकूल असंतान देखील दुःखी असलेले शंकरराव संयमात धनेतून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनेक अन्नदान ब्राह्मण संतर्पण केले, दानधर्म केले, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शरीराची व्यथा उद्भवली, मनाची तळमळ आणि घाणमेण दिवसेंगणिक वाढू लागली होती. नियतीने लिहिलेले पूर्वसंच दूर करणारा सत्वपुरुष भेटला आणि या व्यथेतून आपली मुक्तता होईल का या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्तसेवा करू लागले. 3 महिन्यांपासून अधिक काळ झाला. सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे हा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटास येऊन पोचले. अध्याय 9. शंकरराव राजे राहत बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटात
येत असेत. अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने मग श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मचर्य चारही वर्णाचे फारशी यवनादी विविध जाती धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये कायम गर्दी उसळलेली असे. परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप झालेले होते असे. येथे गर्दी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या विचाराने असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीच झाली. सुंदराबाईची लोभी वृत्तीची होते. शंकररावाने सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण व व्यथा घातली. तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाची खात्रीयोग जुळवून आणण्यासाठी 2,000 रुपयाची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईने श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावाने तिथे बरेचसे अन्नदान केले. फकीरांना खाना दिला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत यामध्ये आपण आज बघणार आहोत. अध्याय क्रमांक 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते आणि वेदांत श्रवणाविषयी आवड होती आणि आस्था होती. या कारणामुळे त्यांना होळकर सारख्या विद्वान शास्त्री बोबांनी वेदपाठ मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते. सकाळी त्यांना मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी या बराच बोलवलं होतं. परप्रांतिकांची वादविवाद हेरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनसामान्यात रुची उत्पन्न केली होती. त्यांची अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली होती. राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रण केले. विष्णुबुवा अक्कलकोटस आले आणि राजवाड्यामध्ये वेदांत प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यास विवेक ऐकून सर्वजण आनंदित. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामी समर्थांची भेट घेतली. मात्र स्वामींविषयी ते भोंगी साधू असावेत या भावनेने फारसे स्वास्थ्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींविषयी अवताराबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडे वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्हितत्व जाणून विष्णुबुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींचरणी शरण गेले. अभिमानहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय क्रमांक 7. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवांच्या ब्रह्मचारी यांच्या वृत्त अभिमानहरण केले याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेसाहेब बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागली. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य पंथातीलही मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन निजाम सरकारमध्ये राजवटीचे दप्तर असलेले संपन्न सुखी असे शंकरराव राजेयोग बहादूर ब्रह्मसंबंधांच्या दत्तामुळे यतिक होते. पूर्वयोगीमुळे झालेले संबंध बोललेले त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारच्या सुख अनुकूल असंतान देखील दुःखी असलेले शंकरराव संयमात धनेतून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनेक अन्नदान ब्राह्मण संतर्पण केले. दानधर्म केले तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले. शरीराची व्यथा उद्भवली. मनाची तळमळ आणि घाणमेण दिवसेंगणिक वाढू लागली होती. नियतीने लिहिलेले पूर्वसंच दूर
करणारा सत्वपुरुष भेटला आणि या व्यधेतून आपली मुक्तता होईल का, या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्त सेवा करू लागले. 3 महिन्यांपासून अधिक काळ झाला. सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावाने श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे हा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटास येऊन पोचले. अध्याय 9. शंकरराव राजे राहत बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटात येत असेत अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मचारी, चारही वर्णाचे, फारशी, यवनादी विविध जातीधर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये कायम गर्दी उसळलेली असे. परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप झालेले असे. येथे गर्दी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या विचाराने असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीच झाली. सुंदराबाईची लोभी वृत्तीची होते. शंकररावाने सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण व व्यथा घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाची खात्रीयोग जुळवून आणण्यासाठी 2,000 रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावाने तिथे बरेचसे अन्नदान केले. फकीरांना खाना दिला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत यामध्ये आपण आज बघणार आहोत. अध्याय क्रमांक 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते आणि वेदांत श्रवणाविषयी आवड होती आणि आस्था होती. या कारणामुळे त्यांना होळकर सारख्या विद्वान शास्त्री बोबांनी वेदपाठ मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते. सकाळी त्यांना मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी या बराच बोलावलं होतं. परप्रांतिकांची वादविवाद हेरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनसामान्यात उत्पन्न केली होती. त्यांची अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली होती. राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रण केले. विष्णुबुवा अक्कलकोटास आले आणि राजवाड्यामध्ये वेदांत प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यास विवेक ऐकून सर्वजण आनंदित. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामी समर्थांची भेट घेतली. मात्र स्वामींविषयी ते भोंगी साधू असावेत या भावनेने फारसे स्वास्थ्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींविषयी अवतारात्म्याबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडे वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्हितत्व जाणून विष्णुबुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींचरणी शरण गेले. अभिमानहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय क्रमांक 7. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवांच्या ब्रह्मचारी यांच्या वृत्त अभिमानहरण केले याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेसाहेब बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागली. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य पंथातीलही मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लगीन
तत्कालीन नियमान सरकारमध्ये राजवटीचे दप्तर असलेले संपन्न सुखी असे शंकरराव राजयोग बहादूर ब्रह्मसंबंधांच्या दत्तामुळे यतिक होते. पूर्वयोगीमुळे झालेले संबंध बोललेले त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारच्या सुख अनुकूल असंतन देखील दुःखी असलेले शंकरराव संयमातून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनेक अन्नदान, ब्राह्मण संतर्पण केले, दानधर्म केले, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शरीराची व्यथा उद्भवली, मनाची तळमळ आणि घाणमेण दिवसेंगणिक वाढू लागली होती. नियतीने लिहिलेले पूर्वसंच दूर करणारा सत्वपुरुष भेटला आणि या व्यथेतून आपली मुक्तता होईल का, या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्त सेवा करू लागले. 3 महिन्यांपासून अधिक काळ झाला. सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे हा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटास येऊन पोचले. अध्याय 9. शंकरराव राजे राहत बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटात येत असेत अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मचारी, 4ही वर्णाचे, फारशी, यवनादी विविध जातीधर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये कायम गर्दी उसळलेली असे. परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप झालेले असे. येथे गर्दी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या विचाराने असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीच झाली. सुंदराबाईची लोभी वृत्तीची होते. शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण व व्यथा घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाची खात्रीयोग जुळवून आणण्यासाठी 2,000 रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेचसे अन्नदान केले, फकीरांना खाना दिला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत यामध्ये आपण आज बघणार आहोत. अध्याय क्रमांक 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते आणि वेदांत श्रवणाविषयी आवड होती आणि आस्था होती. या कारणामुळे त्यांना होळकर सारख्या विद्वान शास्त्री बोबांनी वेदपाठ मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते. सकाळी त्यांना मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी या बराच बोलावलं होतं. परप्रांतिकांची वादविवाद हेरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनसामान्यात रुची उत्पन्न केली होती. त्यांची अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली होती. राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रण केले. विष्णुबुवा अक्कलकोटास आले आणि राजवाड्यामध्ये वेदांत प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यास विवेक ऐकून सर्वजण आनंदित. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामी समर्थांची भेट घेतली. मात्र स्वामींविषयी ते भोंगी साधू असावेत या भावनेने फारसे स्वास्थ्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींविषयी अवतारात्म्याबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडे वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवा
विष्णुबुवांची भेट श्री स्वामींची झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्दित्व जाणून विष्णुबुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींच्या शरण गेले. अमी अभिमानाधीस्त झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मस्पदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय क्रमांक 7. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवांच्या ब्रह्मचार्यांच्या वृत्त अभिमानात आपली अभिमानहरण केले याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेसाहेब बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागली. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य पंथातीलही मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन नियमान सरकारमध्ये राजवटीचे दप्तर असलेले संपन्न सुखी असे शंकरराव राजेयोग बहादूर ब्रह्मसंबंधांच्या दत्तामुळे यतिक होते. पूर्वयोगीमुळे झालेले संबंध बोललेले त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारच्या सुख अनुकूल असंतन देखील दुःखी असलेले शंकरराव संयमातून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनेक अन्नदान, ब्राह्मण संतर्पण केले, दानधर्म केले, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शरीराची व्यथा उद्भवली, मनाची तळमळ आणि घाणमेण दिवसेंगणिक वाढू लागली होती. नियतीने लिहिलेले पूर्वसंच दूर करणारा सत्वपुरुष भेटला आणि या व्यथेतून आपली मुक्तता होईल का या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्त सेवा करू लागले. 3 महिन्यांपासून अधिक काळ झाला. सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे हा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटास येऊन पोचले. अध्याय 9. शंकरराव राजे बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटात येत असेत अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मचारी, 4ही वर्णाचे, फारशी, यवनादी विविध जातीधर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये कायम गर्दी उसळलेली असे. परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप झालेले असे. येथे गर्दी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या विचाराने असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीच झाली. सुंदराबाईची लोभी वृत्तीची होते. शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण व व्यथा घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाची खात्रीयोग जुळवून आणण्यासाठी 2000 रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेचसे अन्नदान केले, फकीरांना खाना दिला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत यामध्ये आपण आज बघणार आहोत. अध्याय क्रमांक 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते आणि वेदांत श्रवणाविषयी आवड होती आणि आस्था होती. या कारणामुळे त्यांना होळकर सारख्या विद्वान शास्त्री बोबांनी वेदपाठ मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते. सकाळी त्यांना मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी या बराच बोलावलं होतं. परप्रांतिकांची वादविवाद हेरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून
जन्मसामर्थ्याची उत्पन्न केली होती. त्यांची अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली होती. राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रण केले. विष्णुबुवा अक्कलकोटस आले आणि राजवाड्यामध्ये वेदांत प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यास विवेक ऐकून सर्वजण आनंदित. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामी समर्थांची भेट घेतली. मात्र स्वामींविषयी ते भोंगी साधू असावेत या भावनेने फारसे स्वास्थ्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींविषयी अवतारात्माबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडे वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्हितत्व जाणून विष्णुबुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींचरणी शरण गेले. अभिमानाधीस्त झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय क्रमांक 7. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवांच्या कृपाचार्यांच्या वृत्त अभिमानहरण केले याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेसाहेब बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागली. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य पंथातीलही मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन निजाम सरकारमध्ये राजवटीचे दप्तर असलेले संपन्न सुखी असे शंकरराव राजेयोग बहादूर ब्रह्मसंबंधांच्या दत्तामुळे यतिक होते. पूर्वयोगीमुळे झालेले संबंध बोललेले त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारच्या सुख अनुकूल असंतान देखील दुःखी असलेले शंकरराव संयमातून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनेक अन्नदान ब्राह्मण संतर्पण केले, दानधर्म केले तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शरीराची व्यथा उद्भवली, मनाची तळमळ आणि घाणमेण दिवसेंगणिक वाढू लागली होती. नियतीने लिहिलेले पूर्वसंच दूर करणारा सत्वपुरुष भेटला आणि या व्यथेतून आपली मुक्तता होईल का या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्तसेवा करू लागले. 3 महिन्यांपासून अधिक काळ झाला. सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे हा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटास येऊन पोचले. अध्याय 9. शंकरराव राजे बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटात येत असेत अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मचारी, 4ही वर्णाचे, फारशी, यवनादी विविध जातीधर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये कायम गर्दी उसळलेली असायची. परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप झालेले असे. येथे गर्दी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या विचारात असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीच झाली. सुंदराबाईची लोभी वृत्तीची होते. शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण व व्यथा घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाची खात्रीयोग जुळवून आणण्यासाठी 2000 रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेचसे अन्नदान केले, फकीरांना खाणा दिला.
नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत यामध्ये आपण आज बघणार आहोत. अध्याय क्रमांक 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते आणि वेदांत श्रवणाविषयी आवड होती आणि आस्था होती. या कारणामुळे त्यांना होळकर सारख्या विद्वान शास्त्री बोबांनी वेदपाठ मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते. सकाळी त्यांना मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी या बराच बोलवलं होतं. परप्रांतिकांची वादविवाद हेरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनसामान्याची उत्पन्न केली होती. त्यांची अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली होती. राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रण केले. विष्णुबुवा अक्कलकोटस आले आणि राजवाड्यामध्ये वेदांत प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यास विवेक ऐकून सर्वजण आनंदित. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामी समर्थांची भेट घेतली. मात्र स्वामींविषयी ते भोंगी साधू असावेत या भावनेने फारसे स्वास्थ्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींविषयी अवतारात्माबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडे वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्गतत्व जाणून विष्णुबुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींचरणी शरण गेले. अभिमानाधीस्त झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय क्रमांक 7. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवांच्या ब्रह्मचारी यांच्या वृत्त अभिमानहरण केले याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेसाहेब बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागली. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य पंथातीलही मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन निजाम सरकारमध्ये राजवटीचे दप्तर असलेले संपन्न सुखी असे शंकरराव राजेयोग बहादूर ब्रह्मसंबंधांच्या दत्तामुळे यतिक होते. पूर्वयोगीमुळे झालेले संबंध बोललेले त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारच्या सुख अनुकूल असंतान देखील दुःखी असलेले शंकरराव संयमातून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनेक अन्नदान ब्राह्मण संतर्पण केले, दानधर्म केले, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शरीराची व्यथा उद्भवली, मनाची तळमळ आणि घाणमेण दिवसेंगणिक वाढू लागली होती. नियतीने लिहिलेले पूर्वसंच दूर करणारा सत्वपुरुष भेटला आणि या व्यथेतून आपली मुक्तता होईल का या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्त सेवा करू लागले. 3 महिन्यांपासून अधिक काळ झाला. सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे हा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटास येऊन पोचले. अध्याय 9. शंकरराव राजे बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटात येत असेत अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मचारी 4ही वर्णाचे, फारशी, यवनादी विविध जातीधर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये कायम गर्दी उसळलेली असायची. परिसरात
जत्रेचे स्वरूप झालेले होते. असे येथे गर्दी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या विचाराने असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीच झाली. सुंदराबाईची लोभी वृत्तीची होते. शंकररावाने सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण व व्यथा घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाची खात्री जुळवून आणण्यासाठी 2,000 रुपयाची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईने श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावाने तिथे बरेचसे अन्नदान केले. फकीरांना खाना दिला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत यामध्ये आपण आज बघणार आहोत. अध्याय क्रमांक 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते आणि वेदांत श्रवणाविषयी आवड होती आणि आस्था होती. या कारणामुळे त्यांना होळकर सारख्या विद्वान शास्त्री बोबांनी वेदपाठ मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते. सकाळी त्यांना मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी या बराच बोलवलं होतं. परप्रांतिकांची वादविवाद हेरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनसामान्यात रुची उत्पन्न केली होती. त्यांची अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली होती. राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रण केले. विष्णुबुवा अक्कलकोटस आले आणि राजवाड्यामध्ये वेदांत प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यास विवेक ऐकून सर्वजण आनंदित. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामी समर्थांची भेट घेतली. मात्र स्वामींविषयी ते भोंगी साधू असावेत या भावनेने फारसे स्वास्थ्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींविषयी अवतारात्म्याबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडे वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्गतत्व जाणून विष्णुबुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींचरणी शरण गेले. अभिमानहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय क्रमांक 7. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवांच्या ब्रह्मचारी यांच्या वृत्त अभिमानहरण केले याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेसाहेब बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागली. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य पंथातील मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन निजाम सरकारमध्ये राजवटीचे दप्तर असलेले संपन्न सुखी असे शंकरराव राजेयोग बहादूर ब्रह्मसंबंधांच्या दत्तामुळे यतिक होते. पूर्वयोगीमुळे झालेले संबंध बोललेले त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारच्या सुख अनुकूल असंतान देखील दुःखी असलेले शंकरराव संयमातून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनेक अन्नदान ब्राह्मण संतर्पण केले, दानधर्म केले तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शरीराची व्यथा उद्भवली, मनाची तळमळ आणि घाणमेण दिवसेंगणिक वाढू लागली होती. नियतीने लिहिलेले पूर्वसंच दूर करणारा सत्वपुरुष भेटला आणि या व्यथेतून आपली मुक्तता होईल का या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्त सेवा करू लागले. 3 महिन्यांपासून अधिक काळ झाला. सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला.
शंकररावाने श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटस न जाता गाणगापुरास थांबले आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटस जावे हा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटस येऊन पोचले. अध्याय 9. शंकरराव राजे राहत बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटात येत असेत अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मचारी चारही वर्णाचे फारशी यवनादी विविध जाती धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये कायम गर्दी उसळलेली असे. परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप झालेले होते. असे येथे गर्दी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या विचाराने असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीच झाली. सुंदराबाईची लोभी वृत्तीची होते. शंकररावाने सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण व व्यथा घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाची खात्रीयोग जुळवून आणण्यासाठी 2000 रुपयाची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईने श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावाने तिथे बरेचसे अन्नदान केले. फकीरांना खाना दिला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत यामध्ये आपण आज बघणार आहोत. अध्याय क्रमांक 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते आणि वेदांत श्रवणाविषयी आवड होती आणि आस्था होती. या कारणामुळे त्यांना होळकर सारख्या विद्वान शास्त्री बोबांनी वेदपाठ मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते. सकाळी त्यांना मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी या बराच बोलवलं होतं. परप्रांतिकांची वादविवाद हेरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनसामान्यात रुची उत्पन्न केली होती. त्यांची अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली होती. राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रण केले. विष्णुबुवा अक्कलकोटस आले आणि राजवाड्यामध्ये वेदांत प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यास विवेक ऐकून सर्वजण आनंदित. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामी समर्थांची भेट घेतली. मात्र स्वामींविषयी ते भोंगी साधू असावेत या भावनेने फारसे स्वास्थ्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींविषयी अवतारात्म्याबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडे वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्हितत्व जाणून विष्णुबुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींचरणी शरण गेले. अभिमानहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय क्रमांक 7. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवांच्या ब्रह्मचारी यांच्या वृत्त अभिमानहरण केले याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेसाहेब बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागली. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य पंथातीलही मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन निजाम सरकारमध्ये राजवटीचे दप्तर असलेले संपन्न सुखी असे शंकरराव राजेयोग बहादूर ब्रह्मसंबंधांच्या दत्तामुळे यतिक होते. पूर्वयोगीमुळे झालेले संबंध बोललेले त्यांचे
जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारच्या सुख अनुकूल असंतन देखील दुःखी असलेले शंकरराव संयमातून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनेक अन्नदान, ब्राह्मण संतर्पण केले, दानधर्म केले, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शरीराची व्यथा उद्भवली, मनाची तळमळ आणि घालमेल दिवसेंगणिक वाढू लागली होती. नियतीने लिहिलेले पूर्वसंच दूर करणारा सत्वपुरुष भेटला आणि या व्यथेतून आपली मुक्तता होईल का, या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्त सेवा करू लागले. 3 महिन्यांपासून अधिक काळ झाला. सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे हा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटास येऊन पोचले. अध्याय 9. शंकरराव राजे राहत बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटात येत असेत अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मचारी, 4ही वर्णाचे, फारशी, यवनादी विविध जातीधर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये कायम गर्दी उसळलेली असे. परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप झालेले असे. येथे गर्दी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या विचाराने असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीच झाली. सुंदराबाईची लोभी वृत्तीची होते. शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण व व्यथा घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाची खात्रीयोग जुळवून आणण्यासाठी 2,000 रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेचसे अन्नदान केले, फकीरांना खाना दिला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत यामध्ये आपण आज बघणार आहोत. अध्याय क्रमांक 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते आणि वेदांत श्रवणाविषयी आवड होती आणि आस्था होती. या कारणामुळे त्यांना होळकर सारख्या विद्वान शास्त्री बोबांनी वेदपाठ मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते. सकाळी त्यांना मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी या बराच बोलवलं होतं. परप्रांतिकांची वादविवाद हेरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनसामान्यात उत्पन्न केली होती. त्यांची अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली होती. राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रण केले. विष्णुबुवा अक्कलकोटास आले आणि राजवाड्यामध्ये वेदांत प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यास विवेक ऐकून सर्वजण आनंदित. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामी समर्थांची भेट घेतली. मात्र स्वामींविषयी ते भोंगी साधू असावेत या भावनेने फारसे स्वास्थ्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींविषयी अवतारात्माबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडे वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्हितत्व जाणून विष्णुबुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींचरणी शरण गेले. अभिमानाधीस्त झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने
ब्रह्मस्पदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय क्रमांक 7. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवांच्या ब्रह्मचारी यांच्या वृत्त अभिमान हरण केले याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेसाहेब बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामी चरणी भक्तीस लागली. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य पंथातीलही मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन नियमात सरकारमध्ये राजवटीचे दप्तर असलेले संपन्न सुखी असे शंकरराव राजेयोग बहादूर ब्रह्मसंबंधांच्या दत्तामुळे यतिक होते. पूर्वयोगीमुळे झालेले संबंध बोललेले त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारच्या सुख अनुकूल असंतान देखील दुःखी असलेले शंकरराव स्वामी धनेतून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनेक अन्नदान, ब्राह्मण संतर्पण केले, दानधर्म केले, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शरीराची व्यथा उद्भवली, मनाची तळमळ आणि घाणमेण दिवसेंगणिक वाढू लागली होती. नियतीने लिहिलेले पूर्वसंच दूर करणारा सत्वपुरुष भेटला आणि या व्यथेतून आपली मुक्तता होईल का या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्त सेवा करू लागले. 3 महिन्यांपासून अधिक काळ झाला. सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे हा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटास येऊन पोचले. अध्याय 9. शंकरराव राजे राहत बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटात येत असेत अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मचारी, 4ही वर्णाचे, फारशी, यवनादी विविध जातीधर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये कायम गर्दी उसळलेली असे. परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप झालेले असे. येथे गर्दी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या विचाराने असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीच झाली. सुंदराबाईची लोभी वृत्तीची होते. शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण व व्यथा घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाची खात्रीयोग जुळवून आणण्यासाठी 2000 रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेचसे अन्नदान केले, फकीरांना खाना दिला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत यामध्ये आपण आज बघणार आहोत. अध्याय क्रमांक 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी श्री स्वामी विषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते आणि वेदांत श्रवणाविषयी आवड होती आणि आस्था होती. या कारणामुळे त्यांना होळकर सारख्या विद्वान शास्त्री बोबांनी वेदपाठ मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते. सकाळी त्यांना मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी या बराच बोलवलं होतं. परप्रांतिकांची वादविवाद हेरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनसमृद्धी उत्पन्न केली होती. त्यांची अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली होती. राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रण केले. विष्णुबुवा अक्कलकोटास आले आणि राजवाड्यामध्ये वेदांत प्रवचन व व्याख्यान देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यास विवेक ऐकून सर्वजण आनंदित
आनंदित या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामी समर्थांची भेट घेतली. मात्र स्वामींविषयी ते भोंगी साधू असावेत या भावनेने फारसे स्वास्थ्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींविषयी अवतारात्माबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडे वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्दित्व जाणून विष्णुबुवा पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींचरणी शरण गेले. अभिमानाधीस्त झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय क्रमांक 7. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवांच्या कृपाचार्यांच्या वृत्त अभिमानहरण केले याविषयी कथा सांगण्यात आलेली आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजेशाही बहादूर यांची कथा वर्णन केलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागली. त्याचप्रमाणे आजूबाजूचे अन्य पंथातीलही मंडळी श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन नियमान सरकारमध्ये राजवटीचे दप्तर असलेले संपन्न सुखी असे शंकरराव राजेयोग बहादूर ब्रह्मसंबंधांच्या दत्तामुळे यतिक होते. पूर्वयोगीमुळे झालेले संबंध बोललेले त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जहागिरी तसेच सर्व प्रकारच्या सुख अनुकूल असंतान देखील दुःखी असलेले शंकरराव संयमातून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनेक अन्नदान ब्राह्मण संतर्पण केले, दानधर्म केले, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर काळवंडले, शरीराची व्यथा उद्भवली, मनाची तळमळ आणि घाणमेण दिवसेंगणिक वाढू लागली होती. नियतीने लिहिलेले पूर्वसंच दूर करणारा सत्वपुरुष भेटला आणि या व्यथेतून आपली मुक्तता होईल का या विचाराने शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्तसेवा करू लागले. 3 महिन्यांपासून अधिक काळ झाला. सेवा झाल्यानंतर एक रात्री त्यांना अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले आणि पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे हा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटास येऊन पोचले. अध्याय 9. शंकरराव राजे बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटात येत असेत अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनात येत असत. ब्रह्मचर्य 4ही वर्णाचे, फारशी, यवनादी विविध जातीधर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे अक्कलकोटमध्ये कायम गर्दी उसळलेली असे. परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप झालेले असे. येथे गर्दी आपल्याला स्वामी दर्शन कसे घडावे या विचाराने असलेले शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरीच झाली. सुंदराबाईची लोभी वृत्तीची होते. शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण व व्यथा घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाची खात्रीयोग जुळवून आणण्यासाठी 2000 रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेचसे अन्नदान केले, फकीरांना खाना दिला.